या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसापासून दिवसा तापमानामध्ये वाढ होत असली तरी रात्रीचं तापमान हे किंचित घटत आहे। गेल्या 2 दिवसामध्ये किमान तापमानाचा पारा हा 15 अंशावर आला असून तो सोमवारी 15.6 तर मंगळवारी 15.4 इतका होता। बुधवारी हा पारा 15.वर आलाय। यामुळे सोलापूर शहरासह परिसरामध्ये थंडी वाढत असून अनेक दिवस कपाटामध्ये असलेले उबदार कपडे आता नागरिक परिधान करताना दिसत आहेत। संध्याकाळच्या वेळी ही थंडी वाढत आहे तर उत्तरात्रीनंतर पहाटेपर्यंत या थंडीची तीव्रता देखील वाढताना दिसत आहे। यंदाच्या वर्षी सर्वत्र सर्वात जास्त बरसलेल्या पावसानं आता पूर्णपणे विराम घेतला आहे। अशातच आता दिवसा ऊन आणि रात्री थंडी असा लपंडाव आता सोलापूरकर अनुभवत आहेत। केवळ सोलापूर शहर नव्हे तर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये पर्यायानं देशातच आता थंडीला सुरुवात झाली आहे। यंदा महाबळेश्वरच्या किमान तापमानाचा जणू विक्रमच मोडत जळगावमध्ये या थंडीनं 10 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवत महाबळेश्वरचा किमान तापमानाचा विक्रम जणू मोडलाय। त्यामुळे सुरुवातीलाच इतकी तीव्र असलेली थंडी आता वाढत जाणार आहे अशा चर्चांना उधाण आलंय। यंदाच्या वर्षी इतर वर्षीपेक्षा थंडी जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।